नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या एक्झामिनेशनची तयारी करत असताना जे विद्यार्थी मेकॅनिकल स्ट्रीमचे आहेत आणि जे सगळ्याच एक्झामिनेशन डोळ्यासमोर ठेवून तयारी करत असतात, कारण हे विद्यार्थी MES ची तयारी करत असतात, हे विद्यार्थी RTO MVA साठी तयारी करत असतात किंवा बऱ्याचशा सेंटरच्या काही एक्झाम्स असतात त्या एक्झामसाठी सुद्धा तयारी करत असतात. पण प्रत्येक वेळेस वेगवेगळा पर्टिक्युलर क्लास लावण्यापेक्षा एक जर मास्टर फाउंडेशन कोर्स जर आपल्याकडे असेल की ज्याच्यामध्ये नुसतंच सॉफ्ट कॉपी किंवा व्हिडिओज किंवा लेक्चर्स, जर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्टडी मटेरियल सुद्धा मिळालं, जर टेस्ट सिरीज सुद्धा मिळाली, तर खरंच खूप चांगल्या पद्धतीने स्टडी अभ्यास करता येईल आणि नक्कीच पोस्ट घेता येईल. विद्यार्थ्यांचे हे जे सगळे काही प्रश्न असतात, या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांचा फीडबॅक जो आम्हाला मिळत असतो वेळोवेळी, त्याच अनुषंगाने एक नवीन कोर्स आपण डिझाईन केलाय स्पेशली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या साठी. ज्या ज्या काही एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनला डोळ्यासमोर ठेवून हा एक मास्टर कोर्स, ज्याचं नाव आहे मास्टर फाउंडेशन कोर्स ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तर ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिकली तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्टडी करण्यासाठी आणि पोस्ट काढण्यासाठी उपयुक्त होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की डेली 3 तास हे लाईव्ह होणार आहे, याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे रेकॉर्डेड सेशन्स असणार आहे त्याच्यामधले, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. म्हणजे एकदा कोर्स तुम्ही परचेस केल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही व्हिडिओज हे बघू शकणार आहात. तर डेफिनेटली 1 वर्षाचा कालावधी मोठा आहे आणि वेगवेगळे एक्झामिनेशन आचारसंहितेच्या नंतर आल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या एक्झाम सामोरे जाता येईल आणि तुम्हाला पोस्ट मिळवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, RRB JEE असेल, SSC JEE असेल, या सगळ्या पर्टिक्युलर पोस्टच्या व्यतिरिक्त ज्या आपल्या स्टेटच्या BMC असेल किंवा येणाऱ्या ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी RTO MVA सारख्या, तर ह्या सुद्धा एक्झाम तुम्ही हा कोर्स स्टडी केल्यानंतर तुम्ही सामोरे जाऊ शकता. काय काय आहे या कोर्समध्ये एकदम सिंपल मध्ये मी तुम्हाला सांगतो बघा. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्या मित्रांना असं वाटत असतं की अरे हे काहीतरी प्रोडक्ट आणलंय आता नवीन आणि लॉन्च करणार आहेत किंवा लॉन्च केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच बऱ्याचदा स्पेसिफिकली मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो, पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडनं जे फीडबॅक येतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंट आम्हाला कळायला लागतात, असा पर्टिक्युलर रिक्वायरमेंटला आधारित करून आम्ही एक कोर्स डिझाईन केलेला आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, मास्टर फाउंडेशन कोर्स आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना. स्ट्रक्चर जाणून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय असणार आहे, कंप्लीट डिटेल व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे, त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल सगळ्याच एक्झामिनेशनसाठी मेकॅनिकलचा थर्मल इंजिनिअरिंग हा कॉमन सब्जेक्ट आहे, टेक्निकल, तर नक्कीच तो सगळ्या एक्झामला आहेच आहे. तर डेफिनेटली तो जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये शिकवला जाईल, लाईव्ह असेल, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली रेकॉर्डेड होईल तो, आणि त्यानंतर त्या पद्धतीने आपण हा कोर्स जो असतो तो कंप्लीट करतो. पण एकदा का तुमचा कोर्स झाला तर साधारणतः 500 ते 800 तासापर्यंत ते सगळे लेक्चर्स होतात, त्याचं ड्युरेशन होतं. मग अशा वेळेस काय होतं की आपण जेव्हा स्पेसिफिकली रुटीन स्टडी करत असतो त्यावेळेस आपण ते लाईव्ह बघत असतो, रेकॉर्डेड बघत असतो आणि अभ्यास करत असतो. पण जेव्हा एक्झाम 2 महिन्यावरती 1 महिन्यावरती येऊन जाते, तर त्यावेळेला आपण सगळेच्या सगळे व्हिडिओ परत बघणं शक्य होतं का? नक्कीच नाही. मग अशा वेळेला स्पेसिफिकली जे ऑलरेडी एकदा मी लर्न केलेलं आहे त्याच्यातला काहीच पर्टिक्युलर पार्ट मला नसेल समजला, तर त्या केसमध्ये क्विक रिव्हिजन हा क्रॅश कोर्स सुद्धा याच्यातच अवेलेबल असणार आहे. म्हणजे याच कोर्समध्ये त्याच्यामध्ये एक सेपरेट सेक्शन असणार आहे जो तुम्हाला देईल एक क्विक रिव्हिजन किंवा क्रॅश कोर्स. म्हणजे स्पेसिफिकली सपोज थर्मोडायनामिक्स इथे मी डिटेल स्टडी केला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये, पण आता मला त्याला ओव्हरव्ह्यू करायचा आहे कारण एक्झाम येऊन आलेली आहे. तर अशा वेळेला तुम्ही क्विक रिव्हिजन मध्ये जाऊन नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता आणि शॉर्ट मध्ये तुम्ही तो परत रिकॉल करू शकता चांगल्या पद्धतीने. हा झाला दुसरा टप्पा. त्यानंतर बघा, SSC JEE असेल, RRB JEE असेल किंवा ALP असेल, त्या सेंटरच्या काही एक्झामिनेशन आहे, याच्यामध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी असतात. तिथे ज्या एक्झाम होतात त्याच्यामधले जे MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे SSC JEE किंवा RRB JEE मध्ये, त्याचं सोल्युशनचे सुद्धा एक सिरीज याच्यामध्ये ऑलरेडी पर्टिक्युलर आम्ही प्रोव्हाइड करतो. SSC JEE RRB JEE चे जे PYQ आहे त्याचं सोल्युशन, ओके, डिटेल सोल्युशन हे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. येते लक्षात. त्यानंतर जे ऑल स्टेटचे एक्झाम क्वेश्चन पेपर्स आहेत, AE असेल, JEE असेल,
जे एकापेक्षा जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेले, म्हणजे एकदा गुजरातच्या स्पेसिफिकली एक्झाम मध्ये विचारले गेले, त्यानंतर महाराष्ट्रामधल्या एखाद्या ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये विचारले गेले किंवा आरटीओ एमव्हीआय मध्ये विचारला गेला, असे जे जास्त वेळेला रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत, असे क्वेश्चन सुद्धा खास विद्यार्थी मित्रांसाठी आपण सेपरेट काढलेले आहेत आणि त्याच्यावरती त्याच्या कोर्स मधला एक सेक्शन वेगळा असणार आहे. जे रिपीट झालेले क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन त्या सेक्शन मध्ये असणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे आणि हे सारखंच झालं, तर इथे फक्त एसएससी आरआरबी जेईचे पीवायक्यू आहे, पण जे रिपीट झाले याचा अर्थ तुम्हाला तिथे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मे बी एखादा क्वेश्चन त्याच्यामधला परत रिपीट होऊ शकतो. तर खूप चांगल्या पद्धतीने आपण स्पेसिफिकली इथे डिझाईन केलेला हा कोर्स आहे. त्यानंतर झालं हे रिपिटेटिव्ह क्वेश्चन, पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकतो आपण एक्झाम झाल्यानंतर, अरे गेट मधला हा सिंगल लायनर क्वेश्चन इकडे आला किंवा गेट मधले सिंगल लायनर क्वेश्चन 1 मार्काचे क्वेश्चन इकडे येतात. मग अशा वेळेला आपल्याला सोर्स फाइंड करणं गरजेचं आहे की हा प्रश्न हा नेमका आला कुठून. पण त्यासाठी मग आपण गेटचा अभ्यास करणार का? नक्कीच नाही. सगळ्या गेटचा अभ्यास करत गेलो तर आपली एडीआर निघणार नाही किंवा इथली एक्झाम निघणार नाही. मग अशा वेळेस गेट असेल, ईएससी असेल, याच्यामधले जे 1 मार्काचे क्वेश्चन्स आहे, सिंगल लायनर क्वेश्चन आहे, जे इकडे बऱ्यापैकी विचारतात, त्याचं सुद्धा एक सेपरेट सेक्शन तुम्हाला याच कोर्समध्ये मिळणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्ही सोर्स लक्षात घ्या, इकडनंच क्वेश्चन हे स्टेटमध्ये येतात आणि तिकडनंच क्वेश्चन तुमच्या एडीआर मध्ये किंवा एसएससी जेई मध्ये येत असतात. मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे रेफरन्स बुक मधले बऱ्याचदा क्वेश्चन्स ऍज इट इज विचारले जातात, पण रेफरन्स बुकचा जमाना कधीच बाहेर गेलेला आहे. आपण त्याच्यावरनं छोट्या बुकवरती आलेलो आहे, त्याच्यावरनं पासवावरती आलेलो आहे. मग अशा वेळेस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक सब्जेक्टचं रेफरन्स बुक, फॉर एक्झाम्पल बन्सल आहे किंवा अजून कुठली पुस्तकं आहेत किंवा स्पेसिफिकली तुमच्या मेकॅनिकलशी रिलेटेड थर्मलची काही पुस्तकं आहेत, मग हे पुस्तकं सगळी चालत बसणार का? आपण नाही. पण तुमच्यासाठी ते काम इन्फिनिटीने केलेलं आहे. सब्जेक्ट वाईज रेफरन्स बुकच्या ज्या मागे क्वेश्चन्स असतात बघा, एखादा टॉपिक संपल्यानंतर ऍडिशनल क्वेश्चन असतात, तिथले क्वेश्चन्स बऱ्याचदा एक्झाम मध्ये ऑप्शन चेंज न करताही विचारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, फक्त इथे रेफरन्स बुकच्या या सेक्शन मध्ये जायचंय, तिथे तुम्हाला ऑलरेडी त्याचं एक्सप्लेनेशन, सोल्युशन हे तिथे तुम्हाला मिळेल. कारण आपल्याला बऱ्याचदा या रेफरन्स बुक मधले क्वेश्चन्स इथे येतात, इथले क्वेश्चन्स ऑल स्टेट मध्ये येतात, ऑल स्टेट मधले क्वेश्चन्स एसएससी जेई किंवा एडीआर मध्ये येतात. हे झालं तुमचं लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स, व्हिडिओ सेशन्स. ओके, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. जो कोर्स, जो सब्जेक्ट लाईव्ह सुरू आहे तो तुम्ही लाईव्ह बघू शकता, कारण डेली 3 तास असणारच आहे लाईव्ह त्याच्यामध्ये. आणि जे रेकॉर्डेड झालेले आहे, फॉर एक्झाम्पल सपोज आता लाईव्ह सॉन्ग सुरू आहे, पण मला वाटलं की नाही मला थर्मल करायचा आहे, तर तुम्ही तो सुद्धा करू शकता, कारण तो अवेलेबल आहे आणि तो 1 वर्ष अवेलेबल असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफच्या नोट्स, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला मिळणार आहे. इथे जे काही आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती लिहितो ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं आणि ती जी स्पेसिफिक सॉफ्ट कॉपी आहे ती तुम्हाला याच पर्टिक्युलर कोर्समध्ये मिळणार आहे. ओके, एमसीक्यू प्रॅक्टिस बुक मिळणार आहे, त्याच्यामध्ये वर्कबुक मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल एक पेज आहे, त्याच्यावरती 4 क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनच्या खाली जागा सोडलेली आहे, सॉल्व्ह करा. तर वर्कबुक म्हणजे प्रत्येक टॉपिक, सब टॉपिक वरती तुम्हाला स्पेसिफिकली प्रॅक्टिस करता येणार आहे, कारण प्रॅक्टिसच महत्वाची आहे तुमच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये. हे झालं तुमच्या पीडीएफ नोट्स आणि प्रॅक्टिस वर्कबुक. त्याच्या व्यतिरिक्त टेस्टसाठी नेहमी विद्यार्थी आमच्यासोबत कम्युनिकेट करत असतात. कोर्स वेगळा परचेस करतात, टेस्ट सिरीज वेगळी परचेस करतात. आता इथे तशी करायची गरज नाही. तर इथे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या रूपात काय मिळणार आहे बघा. सगळ्यात पहिला पॉइंट आहे पीएसटी, ज्याला प्रोग्रेसिव्ह स्किल टेस्ट म्हणतो किंवा प्रोग्रेसिव्ह टेस्ट म्हणतो. तर प्रोग्रेसिव्ह टेस्ट सिरीजच मिळणार आहे, म्हणजे जसं जसं एखादा पर्टिक्युलर टॉपिक होईल त्या टॉपिक वरती तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता येणार आहे. त्यानंतर टॉपिक वाईज, समजा फॉर एक्झाम्पल सपोज आज माझा यंग्स मॉड्युलस सुरू आहे, तर यंग्स मॉड्युलसशी रिलेटेड टेस्ट, प्रोग्रेसिव्ह टेस्ट असणार आहे माझी. त्यानंतर यंग्स मॉड्युलस संपला आणि तो कम्प्लीट पर्टिक्युलर स्ट्रेस स्ट्रेनचा टॉपिक संपला, त्याच्यावरती वेगळी टेस्ट असणार आहे, म्हणजे टॉपिक वाईज. मग त्यानंतर तो सब्जेक्ट संपला, सॉम संपला माझा, तर डेफिनेटली माझी सब्जेक्ट वाईज टेस्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस असे मल्टिपल सब्जेक्ट संपतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो, कारण मला सॉमची माझी तयारी सुरू आहे, सॉमच्या मी टेस्ट देतोय, सॉमची मी पीवायक्यू बघितले, तर माझी मेंटॅलिटी सॉमची तयारी होतीये आणि त्यानंतर मला सोपे जातात ते प्रश्न सॉल्व्ह करायला, कारण मला एक फ्लो आलेला असतो. पण एक्झाम मध्ये काय होतं, बऱ्याचदा मिक्स क्वेश्चन दिलेले असतात.
एक सॉमचा असेल तर एक काहीतरी टॉमचा दिलेला आहे, एक प्रोडक्शनचा दिला, एक थर्मलचा दिलाय, मग तिथे कुठेतरी गडबड होते. असे साधे साधे प्रश्न मग आपले चुकायला लागतात. मग अशा वेळेला मिक्स टेस्ट हा नावाचा एक प्रकार सुद्धा आहे बघा. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि मिक्स सब्जेक्ट हे सुद्धा एक टॉपिक पर्टिक्युलर टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. डेफिनेटली शेवटचा जो टप्पा असतो तो म्हणजे तुमचा फुल लेंथ टेस्ट किंवा फुल सिलेबस टेस्ट. फुल लेंथ एक्झाम वाईज म्हणजे तुम्ही ज्या ज्या एक्झामला टार्गेट केले त्या एक्झाम वाईज तुम्हाला टेस्ट इथे मिळणार आहेत. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो? डाऊट सॉल्व्हिंग साठी रेग्युलर लाईव्ह डाऊट क्लिअरन्स सेशन असणार आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर तुम्ही आपल्या बांधकरवाड्याच्या ऑफिसमध्ये येऊन डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता आपल्या टेक्निकल नॉन टेक्निकल फॅकल्टी सोबत, तसेच मेंटर सोबत. तुम्ही जर ऑनलाईन कोर्स परचेस करणार असाल, बाहेरगावी असाल, तर व्हॉट्सअप कॉल असेल किंवा स्पेसिफिकली कम्युनिकेशन फ्रॉम द कॉल असेल, इथे तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील. त्याच्या व्यतिरिक्त टॉपर्स गायडन्स सेशन, आता लेटेस्ट खूप सारे एक्झाम झालेत, खूप सारे विद्यार्थी सिलेक्ट झालेत, त्यांनी TCS IBPS च्या एक्झाम दिल्यात. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे कॉमन आहेत, सगळ्या एक्झाम मध्ये त्यांनी क्रॅक केली एक्झाम. अशा विद्यार्थ्याचा डेफिनेटली स्टडी पॅटर्न, त्याचा पद्धत आणि सिलेक्शनसाठी त्यांनी वेगळं काय केलं हे त्याच्याकडनंच आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. आणि ते जर आपण अक्वायर केलं तर आपणही त्याच्या जागी असू शकतो, म्हणजे पोस्ट घेऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांचं गायडन्स होणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा जे प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना, सर न्यूमेरिकल जमत नाहीत, फॉर्म्युलाच येत नाहीत, त्यांनी वर्डिंग मध्ये दिलं की फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करता येत नाही, साधं साधं कन्व्हर्जन येत नाही, तर डेफिनेटली अशासाठी आपण स्पेशल न्यूमेरिकल सिरीज सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 922 698 45 58 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि ह्या कोर्स परचेस करू शकता. याच्यामध्ये हे सगळं मिळणार आहे. मग विद्यार्थी म्हणतील सर हे तर बाकीच्याही स्पेसिफिकली बऱ्यापैकी बॅच मध्ये मिळतं, तर तसं नाहीये. आपल्याला ऍज पर सिलेबस कशाला काय काय सिलेबस आहे हे खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल नॉन टेक्निकलचा मी सिलेबस बघतोय आणि मला असं लक्षात आलंय की कॉमन सिलेबस काहीतरी वेगळा आहे, पण तेच जर मी RTO प्री साठी तयारी करत असेल, ओके, RTO MUI प्री साठी, तर त्याचा सिलेबस काहीतरी वेगळा दिसतोय. मला RRB JEE साठी करायचं आहे, त्याचा सिलेबस वेगळा दिसतोय. आणि ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या काही पोस्ट निघतात बघा PMC BMC मध्ये, त्याचा काहीतरी वेगळा सिलेबस दिसतोय. मग एक लक्षात घ्या की या कोर्समध्ये तुम्हाला कॉमन सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे फिक्स आहेत. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, त्याच्यामध्ये स्टॅटिक GK, करंट अफेअर, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स, मग ते फिजिक्स, केमिस्ट्री असेल किंवा बायो असेल, हे कॉमन सिलेबस आहे जो असतो सगळ्या एक्झामला. पण जर तुम्ही RTO प्रीची तयारी करत असाल तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी हा डेडिकेटेड आहे. तर त्याच्यामध्येच एक सेक्शन असा असेल की जो फक्त आणि फक्त RTO प्रीची. फॉर एक्झाम्पल आज तुम्ही RRB JEE किंवा SSC JEE ची तयारी करताय, पण ऍडव्हर्टाइजमेंट जर आली आणि तिथे जर तुम्ही तयारी करायला लागला तर तुम्हाला फोकस राहावं लागेल या सिलेबसवर. हा सिलेबसही दिलेला आहे तुम्हाला, हा सिलेबस पण दिलेला आहे. समजा RRB JEE साखर करायचं असेल तर बेसिक कॉम्प्युटर, एन्व्हायरमेंट, पोल्युशन आणि मॅथमॅटिक्स हे विषय वेगळेच असतात नॉन टेक्निकल मध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट ZP असेल, BMC असेल, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मराठी, इंग्लिश, GS GK हे जे आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता हे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत. म्हणजे सगळ्या परीक्षांसाठी जो नॉन टेक्निकलचा भाग असतो तो याच्यामध्ये दिलेलाच आहे. येते लक्षात? आणि खूप चांगल्या पद्धतीने हे दिलेला आहे. आता मेकॅनिकल टेक्निकल, फॉर एक्झाम्पल मला मेकॅनिकलशी संबंधित सगळ्या टेक्निकल एक्झाम द्यायच्या आहेत, तर डेफिनेटली तो सगळ्याच्या सगळा सिलेबस सुद्धा याच्यामध्ये कव्हर होईल. फॉर एक्झाम्पल कॉमन सब्जेक्ट बघा कुठले कुठले असतात, सॉम, थर्मल, IC इंजिन, RAC, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन्स आणि प्रोडक्शन मध्ये वेल्डिंग, मशीनिंग, ग्राइंडिंग कॉमन सिलेबस आहे, मॅक्सिमम एक्झामला असतो. SSC जर देणार असाल तुम्ही तर प्रोडक्शन, त्याच्यामध्ये कास्टिंग स्पेशली, टॉम आहे बघा, MD आहे मशीन डिझाईन, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग आहे, हे सब्जेक्ट असतात तुमचे जे SSC JEE ला असतात. तुम्हाला जर RRB JEE ची द्यायची असेल तर ऍडिशनल कुठले सब्जेक्ट असतात बघा, मटेरियल सायन्स, मेट्रोलॉजी, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हीट ट्रान्सफर. म्हणजे हे कॉमन सब्जेक्ट आहे त्या कोर्समध्ये, पण तुम्हाला सपोज एका महिन्यानंतर SSC JEE द्यायची आहे तर हे सब्जेक्ट तुम्हाला करता येईल सेपरेट, तुम्हाला त्याच्यामध्ये एक सेक्शन मिळेल. RRB JEE करता येईल, तुम्हाला टेक्निकलचे सगळे मिळेल. आता सगळ्यात महत्वाचं जे मेनली विद्यार्थी फोकस करतात ते म्हणजे RTO.
आरटीओ ला कॉमन सब्जेक्ट सोडून जे बाकीचे सब्जेक्ट आहेत, कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, स्टिअरिंग सिस्टीम, स्टार्टिंग सिस्टीम, ड्राईव्ह ज्याला ऑटोमोबाईलचा पार्ट आहे, डिफरन्शियल, रिअर ऍक्सेल अँड ब्रेक्स, व्हेकल मेंटेनन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, इंट्रोडक्शन टू ईव्ही, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, मोटर व्हेकल ऍक्ट, रोड सेफ्टी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल. म्हणजे कॉमन सब्जेक्टच्या व्यतिरिक्त आरटीओचे जर सब्जेक्ट बघितले तर ते सुद्धा तुमचे कव्हर होत आहेत. म्हणजे या एकाच कोर्समध्ये तुम्ही एसएससी जेई चांगलं करू शकता, आरआरबी जेई चांगलं करू शकता, ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट चांगलं करू शकता, आणि मेन तुमचा जो फोकस असतो तो म्हणजे आरटीओ एएमव्हीआय, हे सुद्धा सगळं याच्यामध्ये कव्हर होईल. ओके, तर विद्यार्थी बऱ्याचदा स्पेसिफिकली आम्हाला बुकसाठी रेफर करावं लागतात आणि बुक मग विद्यार्थी वेगळे घेतात. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक महत्वाचं इम्पॉर्टंट जे आहे या कोर्समध्ये, तर आरटीओ एएमव्हीआय याच्यामध्ये जे मेन्सची एक्झाम झाली होती त्याबद्दलचं आपलं हे पीवायक्यूचं बुक बेस्ट सेलर बुक आहे. तुम्हाला स्पेसिफिकली हे सेपरेट घ्यावं लागतं. ते बुक प्लस बीएमसी साठी जे तुमचं बुक असतं मेकॅनिकलशी संबंधित ते बुक, म्हणजे असे 2 पुस्तकं. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या फॉर्म्युला शीट्स आहेत, मेकॅनिकलच्या फॉर्म्युला शीट्स आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या, अशा कंप्लीट बघा, ह्या ज्या स्पेसिफिक कंप्लीट सेट आहे. ओके, तर हा सेट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये 11 शीटचा हा सेट आहे बघा, 11 शीटचा हा जो सेट आहे हा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या कोर्समध्येच मिळणार आहे. म्हणजे इथे जे स्क्रीनवरती दिसतंय, इथे स्क्रीनवरती जे काही पर्टिक्युलर टॉपिक्स तुम्हाला किंवा टायटल्स दिसतात हे बुक्सचे, बघून घ्या कुठले कुठले आहेत हे. तर आरटीओ पीवायक्यूचं बुक, बीएमसी एक्झाम गाईड आणि फॉर्म्युला शीट याच्या हार्ड कॉपीज, या पर्टिक्युलर कोर्सच्या हार्ड कॉपीज तुम्हाला मिळणार आहेत या कोर्सच्या अंडरच. म्हणजे जसं मी सांगितलं, हे सगळं कव्हर होणारं जे पार्ट आहे, तर मास्टर फाउंडेशन कोर्स जर तुम्ही परचेस केला तर या कोर्समध्ये सगळे हे डिटेल्स, याच्या व्यतिरिक्त हे सगळे कव्हर होणारे एक्झाम्स आणि त्याच्या व्यतिरिक्त हार्ड कॉपी मधलं मटेरियल जे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, तर हे सगळं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एकाच कोर्समध्ये मिळणार आहे. डेफिनेटली याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. जे विद्यार्थी फक्त आरआरबी साठी जाणार आहेत किंवा एसएससी साठी ट्राय करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बॅचेस आहेत. ह्या बॅचेस याच्यामध्ये नाहीत. हे मी कोर्स बद्दल सांगितलं. जेई एनटीपीसी एसएससी ग्रुप डी एएलपी टेक्निशियन देणार असाल किंवा जेई एमटीएस सीजीएल सीएचएसएल देणार असाल आणि तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल किंवा ऑल स्टेटच्या एई जेई एक्झाम देणार असाल तर तुम्हाला ह्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. बेस्ट फॅकल्टी पूल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये मेंटरशिप गिरीश सरांची असणार आहे. गिरीश सर तुम्ही सगळे त्यांना चांगले ओळखता, तर मेंटरशिप त्यांच्या गायडन्स खाली होणार आहे. मी असेल, रवी सर असतील किंवा सौरभ सर असतील, अक्षय सर असतील, उत्तम सर असतील, अंकित जैन, ऐश्वर्या मॅडम स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, स्तुती मॅम असेल किंवा मोनाली मॅम असेल. एक बेस्ट फॅकल्टी पूल नेहमी सिलेक्शन हे एकमेव ऑब्जेक्टिव्ह ठेवून जे इन्फिनिटी अकॅडमी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च करतं त्याच्यामधले फॅकल्टी आहे. या फॅकल्टी बद्दल वेगळं काही बोलायची गरज नाही, कारण तुम्ही या सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवरती बघितलेलं आहे आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच तुम्ही त्यांची ओळख करून घेऊ शकता की कुठली फॅकल्टी कशी शिकवते. ओके विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन बाबत मी काही वेगळं बोलणं बिलकुल अपेक्षित नाही. लक्षात घ्या, तर सगळे सिलेक्शन्स आपले आहेत. 7 वर्षापासून हा अनुभव आहे बेस्ट अधिकारी घडवण्याचा. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट व्हा, म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आम्हाला आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि प्रत्येक वेळेस प्रेम दिलं, असंच प्रेम राहू द्या. अजूनही तुम्ही आम्हाला जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, आमच्या ज्या ऍप आहे त्या ऍपला अजूनही तुम्ही स्पेसिफिकली काही कमेंट टाकली नसेल किंवा त्याला रेटिंग दिली नसेल तर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत आणि बॅच संबंधी जर बोलायचं झालं तर 922 698 45 58 या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच जॉईन करू शकता. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सगळं ऑल इन वन म्हणूया आपण, मेकॅनिकल फाउंडेशन मास्टर बॅच.
तुम्ही परचेस करू शकता आणि स्टडी मटेरियल हे तुम्हाला घरपोच मिळणार आहे या केसमध्ये. त्याच्यामुळे बिलकुल मनामध्ये काही ठेवू नका. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे या कोर्सला. त्याच्यामुळे येणाऱ्या आचारसंहितेनंतर येणाऱ्या प्रत्येक एक्झाम तुम्हाला क्रॅक करता येणार आहे आणि मास्टरपीस असण्यामुळे तुम्हाला वेगळं काही याच्या व्यतिरिक्त करायची गरज नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू फॉर जॉईनिंग अस. थँक्यू व्हेरी मच.